नमस्कार मित्रांनो, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. रेल्वे मार्फत खूप चांगली अशी भरती आलेली आहे 11,500 जागांसाठी. तर याच्यामध्ये जर तुम्ही जीएच ची तयारी करत असाल तर सगळ्यात पहिला टॉपिक जो तुम्हाला माहिती पाहिजे तो म्हणजे भारतातील रेल्वे झोन आणि त्यांची मुख्यालय कुठे आहे हे तुम्हाला माहितीच पाहिजे, कारण की याच्यावर आपल्याला 100% प्रश्न असतो आणि कोणतीही स्पर्धा परीक्षा म्हटली तर त्याच्यावर रेल्वेवर प्रश्न येऊच शकतात. आणि रेल्वेची तयारी करत असाल तर त्याच्या वेळी तर 100% प्रश्न तुम्हाला येणारच आहे. तर हे आपण एका ट्रिकच्या स्वरूपातून व्यवस्थित पद्धतीने मॅपच्या स्वरूपातून समजून घेणार आहोत की ज्याच्या माध्यमातून तुम्ही इतर वेळा विसरता कामा नये. एकदम आकृतीबंध कार्यक्रमाद्वारे आपण हे शिकून घेणार आहोत. ज्यांना बॅच जॉईन करायची असेल त्यांच्यासाठी हा नंबर आहे, तर ते बॅचला जॉईन करू शकतात. बघा, भारतीय रेल्वेमध्ये 18 झोन आहेत. सध्या 18 झोन आहेत आणि झोन खूप मोठे होऊन जातात, तर त्यांना मॅनेजमेंट करायला डिव्हिजन असतात, ज्यांना प्रभाग म्हणतो आपण. तर भारतात असे 71 प्रभाग येतात आणि मेट्रोचं संचालन रेल्वे करत नाही. फक्त एकमेव भारतातली अशी कोलकाता मेट्रो आहे की ज्याचं मेंटेनन्स आणि ज्याचं मालकी हक्क रेल्वेकडे. बाकी पुणे मेट्रो, मुंबई मेट्रो, दिल्ली मेट्रो या वेगवेगळ्या कंपन्यांद्वारे, राज्य सरकारद्वारे या कंपन्यांद्वारे चालवले जातात. तर ती फक्त कोलकाताच अशी मेट्रो आहे की जी रेल्वे चालवतो, बाकी कोणतीही मेट्रो चालवत नाही. हे तुम्ही लक्षात ठेवायचं. आलं लक्षात? तर हे सगळं आपण व्यवस्थित पद्धतीने समजून घेणार आहोत. बघा, आपण जे ना थोडंसं मॅपच्या साहाय्याने समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, म्हणजे या आकृतीच्या साहाय्याने. बघा, सगळ्यात आधी तुम्ही दिशा काढायच्या आहेत. माझ्यासोबतच तुम्ही पेन पेन्सिल घेऊन करा, खूप फायदा होईल तुम्हाला. आणि जर हे तुम्ही 3-4 वेळा जर ट्राय केलं तर तुम्ही विसरणारच नाही. बघा, ही दिशा दाखवा, वरची उत्तर, खालची दक्षिण, ही पूर्व आणि ही आहे पश्चिम. सगळ्यात आधी सेंट्रलचा जो पॉइंट आहे तो आहे मध्य. मग ही आहे मध्य रेल्वे. मध्य रेल्वेला काय आहे? सीएसटी आहे मित्रांनो, मुंबईला. म्हणजे त्याचं हेडक्वार्टर कुठे? मुंबई सीएसटी. मध्य रेल्वे कुठे आली? पश्चिम रेल्वे. तर ही पश्चिम रेल्वे कुठे आहे? चर्चगेट, मुंबई इथे. पूर्वला काय? कोलकाता आहे, बंगाल आहे, म्हणजे पूर्व रेल्वे. कोलकाता. आलं लक्षात तुम्हाला? त्याच्यानंतर दक्षिण रेल्वे. दक्षिण रेल्वेमध्ये कोण आहे? चेन्नई, तामिळनाडू. उत्तरला आहे नवी दिल्ली. वरती दिल्ली येतं ना, नवी दिल्ली. झाले बघा, 1 2 3 4 5 तर आपले फिक्स झाले. आता या प्रत्येकच्या मिडल पॉइंट मध्ये देखील काही ना काही ज्या गोष्टी आहेत ना तर ते येतात मित्रांनो, ते आपण पाहूया. बघा, ही काय येईल? पश्चिम मध्य रेल्वे. ही पश्चिम मध्य रेल्वे ही आहे जबलपूर इथे. जबलपूर इथे. ओके. पुढे ही पण मध्य आहे. ही काय येईल? पूर्व मध्य. ही आहे हाजीपूर, बिहार इथे. हाजीपूर बिहार इथे हे एमपी जबलपूर. परत उत्तर मध्य रेल्वे हे यूपी मध्ये आहे, प्रयागराज, ज्याला इलाहाबाद आधी म्हणायचे, तर हे प्रयागराज मध्ये आहे. त्याच्यानंतर दक्षिण मध्य हे आहे सिकंदराबाद. सिकंदराबादला गेलेले आहे हे. आलं लक्षात तुम्हाला? हे सिकंदराबादला. बघा, पुन्हा आपण बघूया. मध्य रेल्वे सीएसटी, पश्चिम रेल्वे चर्चगेट, मुंबई. पश्चिम मध्य जबलपूर एमपी. पूर्व रेल्वे कोलकाता. पूर्व मध्य हाजीपूर बिहार. दक्षिण मध्य सिकंदराबाद. दक्षिण रेल्वे चेन्नई. उत्तर मध्य प्रयागराज. उत्तर रेल्वे नवी दिल्ली. आलं लक्षात तुम्हाला? तर या पद्धतीने हे फरक पडतात. आता पुन्हा याच्या जर अशा पद्धतीची आपण जर ड्रॉइंग केली ना तर त्यामध्ये आणखी जे काही गोष्टी आहेत तर त्या सहभागी होतात. जसं की बघा, पुन्हा आपण थोडस पेन बदलू, 1 मिनिट. बघा, इथून परत अशी एक लाईन टाकायची, इथून परत अशी एक लाईन टाकायची. आता मला सांगा, हे या दोघांच्या मध्ये आहे ना, यांचं नाव कसं येईल? बघा, उत्तर पश्चिम किंवा पश्चिम उत्तर. उत्तर पश्चिम, उत्तर पूर्व,
उत्तर पूर्व रेल्वे, दक्षिण पूर्व रेल्वे आणि पश्चिम दक्षिण 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 पश्चिम रेल्वे, दक्षिण पश्चिम रेल्वे, अशा पद्धतीचं हे जे आहे तर हा मॅप जो आहे तर तो आपला हा तयार होतो आहे इथं. आलं लक्षात. आता आपल्याला पुन्हा याच्यात जे आहे तर ते मार्किंग करायची मित्रांनो. बघा बघा इथं काय आहे, जयपूर आहे, जयपूर मुख्यालय इथं आपल्याला बघायला मिळतं. इथं कर्नाटकातील हुबळी जे सर्वात मोठं स्टेशन पण आहे आपल्याला पाहायला मिळतं. आता दक्षिण पूर्व जर पाहायला गेलं तर इकडे यायला पाहिजे होतं, पण दक्षिण पूर्व हे पण कोलकाता मध्येच आहे, म्हणजे इथंच तुम्ही कोलकाता लिहून घ्या. इथं कोलकाता जे आहे तर ते लिहू शकता तुम्ही, ते कोलकाता तुम्ही इथं लिहिलं पाहिजे. आता सुरुवातीला छत्तीसगडचा विभाग एवढा हे नव्हता, त्याच्यामुळे तिथं ते रेल्वेचं झोन तिथं ठेवण्यात आलेलं नव्हतं, ते कोलकातालाच ठेवण्यात आलं होतं. कोलकाता मेट्रो पण आहे मित्रांनो, ते पण एक झोन येतं त्यांचं, कोलकाता मेट्रोचं, ते पण कोलकातामध्येच आपल्याला पाहायला मिळतं. मग त्याच्यानंतर काही वर्षांनी छत्तीसगडचं झालं तर ते आपल्याला बिलासपूर हा जो भाग आहे तर तो बघायला मिळतो. तर हे आपल्याला इथं जे आहे तर ते एवढं गोष्टी आपल्याला इथं कळालेल्या आहेत. आता उत्तर पूर्वला काय मित्रांनो, गोरखपूर आहे युपीचं. हे झालं उत्तर पूर्वचं. पण आपली एक ईशान्य रेल्वे पण आहे की जी ईशान्येसाठी आहे, ती मालेगाव गुवाहाटी इथं आहे. तर इथं तुम्ही लिहू शकता एक ईशान्य रेल्वे, इथं गुवाहाटी लिहिलं तरी चालेल, मालेगावला इथे मालेगाव, त्या ठिकाणी मालेगाव असं बघायला मिळतं. तर ते ईशान्य रेल्वेचा जो भाग जो आहे तर तो तिकडे आहे आपल्याला हे पाहायला मिळतो. आणि इकडे आपल्याला बिलासपूर दक्षिण पूर्व मध्य हे पाहायला मिळतं आपल्याला. दक्षिण पूर्व मध्य हे आहे बिलासपूर. हे झालं. आता फक्त शेवटचे दोनच बाकी आहेत. आता हे जर मी इथं लिहिलं ना तर थोडीशी जास्त मे बी किचडी वाटू शकते, म्हणून हे तुम्ही ऍज अ एक स्क्रीनशॉट जे आहे तर ते पुन्हा तुम्ही एकदा बघून घ्या. आणि त्याच्यानंतर फक्त आता दोनच राहिलेले तटीय, तर ते आपण जे आहे तर ते घेणार आहोत. चला, तटीयच फक्त आपले वाक्य आहेत, दोन तटी आहेत. बघा इथं हा तट आहे ना, तर या तटाकडे आपले दोन रेल्वेचे आणखी झोन आपल्याला पाहायला मिळतात. ही आहे पूर्व किनारपट्टी, भुवनेश्वर ओडिसा इथं. आणि नुकतीच एक दक्षिण किनारपट्टीवर नवीन एक रेल्वे झोन तयार करण्यात आलेलं होतं, ते विशाखापट्टणमला देण्यात आलेलं. कशाला? विशाखापट्टणमला. इथं लिहा दक्षिण किनारी विशाखापट्टणम, विशाखापट्टणम आंध्र प्रदेश. आलं लक्षात. तर हे सर्व आपल्याला रेल्वेचे जे आहे तर ते झोन पाहायला मिळतात. तर अशा पद्धतीने डायग्रामॅटिक स्वरूपात जर तुम्ही केलं तर 100% तुम्हाला जे आहे तर ते याच्यातल्या खूप काही गोष्टी ज्या आहेत तर त्या कळू शकतात. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण भारतातील रेल्वे झोन आणि त्यांचं मुख्यालय हे व्यवस्थित पद्धतीने असं समजून घेतलं. तुम्ही देखील अशा पद्धतीने जर काढत गेले, ज्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप गेलो तर नक्कीच तुम्हाला हे सर्वच्या सर्व जे आहेत तर ते व्यवस्थित पद्धतीने लक्षात देखील राहून जातील. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.